शोभायात्रेचं आयोजन केलं होतं आणि शोभायात्रा समाज प्रबोधनात्मक जे संदेश आहेत ते जनमानसामध्ये पसरवण्यासाठी तसेच साहित्याला एक चालना मिळावी आणि ते वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी याकरता या उद्देशाने ही शोभायात्रा काढण्यात आली होती आणि समस्त दैवज्ञ बांधव अगदी देश विदेशातून इथं उपस्थित राहिले आणि ही 116 वर्षाची परंपरा असलेलं हे अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद आम्ही हे जी शोभायात्रा काढून या कार्यक्रमाला आम्ही जी सुरुवात केली हे 4 दिवसीय भव्य असं हे अधिवेशन आणि त्या महासोहळ्याची सुरुवात ही महाशोभायात्रेने करण्यात आली। या शोभायात्रेत अगदी शिवाजी महाराजच अवतरले होते। शिवाजी महाराज एक ताफ्यासह या सोहळ्यामध्ये या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते। एक समाज ऐक्य सामाजिक बांधिलकीची जाण ठेवणं हा उद्देश, तसेच साहित्य हे जे दैवज्ञ साहित्य, दैवज्ञ हा क्रिएटिव्ह आहे आणि त्या दैवज्ञाचं क्रिएटिव्ह साहित्य हे समाजामध्ये ओळख व्हावी त्याची, या उद्देशानं हे महाशोभायात्रा आम्ही काढली होती। त्यामध्ये ग्रंथदिंडी होती आणि या ग्रंथदिंडीला एक अत्यंत भरपूर प्रतिसाद मिळाला आणि यामध्ये खूप असे साहित्यिक तसेच सेलिब्रिटीज देखील सहभागी झाले होते। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। Drumadalasho
यामध्ये तक्रारदारांनी यातील जे संस्थाचालक आहेत श्री अन्वित सुधीर फाटक यांच्याबद्दल पण तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी याच्यामध्ये चौकशी केल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये निष्काळजीपणाबद्दल ज्युनियर जस्टिस ॲक्ट सेक्शन 75 अंतर्गत आज यातील जे आहेत संस्थाचालक अन्वित फाटक यांना वारजे पोलीस स्टेशनने या गुन्ह्यामध्ये अटक केली. काय प्रकार घडला होता, किती पीडित मुलं आहेत आणि काय नाव? याच्यामध्ये सुरुवातीला 2 आपल्याकडं तक्रारी दाखल होत्या. त्यानंतर अजून सुद्धा आपण काउन्सिलिंग करून किंवा पालकांची मिटिंग घेऊन याच्यामध्ये अजून काही कोणाची तक्रार आहे का याबद्दल आवाहन केल्यानंतर अजून 2 मुलांचे त्या बाबतीमध्ये असा प्रकार झाला असं पोलीस तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालं. त्यानुसार त्या दोन्ही मुलांचे स्टेटमेंट, त्यांचे मेडिकल्स आणि बाकीची सर्व कारवाई सध्या पोलीस करत आहेत. टोटल संख्या किती झाली आणि आता ह्या जो आरोपी आहे किती विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला? 2 तक्रारी आपल्याकडे आल्या, 2 गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर अजून 2 पालकांनी त्याबद्दल आपल्याकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर हा जे संस्थाचालक आहेत त्यांना पण अटक केली. तर याच्यामध्ये निग्लिजन्स आहे. सेक्शन 75 ज्युनियर जस्टिस ॲक्ट पोलीसनुसार आपण आणि त्याच्यात येथील जे आरोपी आहेत हे चालक आहेत त्यांच्याबद्दल त्या गुन्ह्यात पण त्यांचं नाव होतं. त्याच्याबद्दल पण तक्रार दिली होती. सर, संस्थाचालकाने तक्रार आल्यानंतर कुणाला पाठीशी घातलंय असं काही समोर आलंय का? बिलकुल नाही. पोलीस कुणालाही अशा गुन्ह्यामध्ये पाठीशी घालतात नाही, पोलीस नाही, संस्थाचालकाकडे तक्रार आल्या पाठीशी घातलं काही समोर आले का? काही यापूर्वी त्यांच्याकडे काही तक्रार आहे? असं आपल्या तपासात बिलकुल निष्पन्न झालं की आरोपीला पाठीशी घातलेली आहे. परंतु जी घटना त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी पण आपल्याला रिपोर्टिंग केली आणि पोलिसांनी पण क्विक ऍक्शन घेऊन यातील आरोपीला ताबडतोब लगेच अटक करून पुढची कारवाई केलेली आहे. कधीपासून हा सगळा प्रकार सुरू होता? आता तक्रारीप्रमाणे आपल्या मागील 2 वर्षापासून हा प्रकार काही सुरू होता अशी आपल्याकडे तक्रार प्रमाणे आलेली आहे. समोर कसं आलं सगळं? तर याच्यामध्ये काही इंटरनल काउन्सिलिंग आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये ते त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला निष्पन्न झाले. सर तक्रार आली तेव्हा काय सांगण्यात आलं होतं? प्रकार हा उघडकीस कसा आला? प्रत्येक स्कूल कॉलेज किंवा स्कूलमध्ये काउन्सिलिंग असतात. त्या काउन्सिलिंगकडे काही रिपोर्ट झालेल्या गोष्टी त्या काउन्सिलिंग नंतर डिस्कशन होऊन त्या मुलांची चौकशी करून पालकांचे नाव शोधून जेव्हा ह्या गोष्टी समोर आल्या असा प्रकार निष्पन्न झाला. सर, आता एक पूर्वीचे 2 गुन्हे होते, आता हे पण 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले? नाही, पूर्वीचे 2 गुन्हे आहेत, त्याच गुन्ह्यामध्ये आपण त्यांचे इन्क्लूड करतो. आरोपीला कोर्टात हजर करणार किंवा काय? आरोपीला आज अटक केलेला आहे. उद्या त्यांना कोर्टाला जायचं आहे.